महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एका वेगळ्याच अडचणीमध्ये सापडले आहेत। ही अडचण नैतिक आहे, कारण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या व्यक्तींच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच व्यक्तींचा उमेदवार म्हणून प्रचार करायची वेळ विखे पाटलांवर आलेली आहे। स्वाती पाचुंदकर यांचा विखे पाटलांना प्रचार करावा लागतोय। 25 कोटीची जमीन लाटल्याचा याच महिलेवर विखे पाटलांनी एकेकाळी आरोप केला होता। आम्हाला द्या म्हणून गावच्या विकासाकरता ती खाजगी व्यक्तीनं ती त्याच्यामध्ये बळकवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद चालू होता। शेवटी ग्रामपंचायतीला ती जागा देणं हेच महत्वाचं होतं, कारण सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीला जागा देणं काही त्यामध्ये मला वाटतं कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे। त्यामुळे ते सगळे सर्व कागदपत्र पाहिल्याच्या नंतर ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे। रांजणगावच्या स्वाती पाचुंदकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती। या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या आणि त्यात लिपिक आणि जे ग्रामसेवक होते त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई झाली। असं असताना या अगदी वरच्या सर्वोच्च कोर्टात जाऊन त्यांच्या अँटिसिपेटरी बेल आणतात अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? दरम्यान या संदर्भात पाचुंदकरांनी काय भूमिका मांडली आहे ते ऐका। दत्तात्रय पाचुंदकर पाटील ह्या सरपंच असताना त्यांनी 72 गुंठे जागा ही आपल्या सासऱ्याच्या नावावरती करून लाटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या विरुद्ध खुद्द तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आदेश करून ही जागा परत शासन दरबारी जमा करण्याचे आदेश दिले होते व संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। अशा भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा विखे पाटील साहेब जर या ठिकाणी येणार असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे।